आज मी आनंदसागर रिसॉर्टला आली आहे। हे अंबरनाथमध्ये आहे। जर आपल्याला इथे यायचं असेल, जर ट्रेनने यायचं असेल तर नियरेस्ट स्टेशन अंबरनाथ आहे। अंबरनाथपासून जवळजवळ 9 किलोमीटर आहे। जर आपण डिरेक्ट ऑटोने आलो तर ते लोक 200 रुपीज चार्जेस घेतात आपल्याकडून। आम्ही आमच्या पर्सनल व्हेकलने आलो आहे आणि हे इथे माझ्या मागे हे मेन एंट्रन्स आहे। इथे तुम्ही पाहू शकता हा जो समोर पाईपलाईन रोड दिसतोय, बदलापूर पाईपलाईन रोड, तिथून लेफ्ट घेऊन आतमध्ये असं यायचं आहे आणि समोर हे रिसॉर्ट आहे। ती पाहू शकता तुम्ही पार्किंगसाठी इथे केवढी मोठी जागा आहे आणि इथे ज्यांनी पर्सनल व्हेकल आणलेत ते पर्सनल व्हेकल पार्क केलेत। समोर तिथे तिकीट काउंटर आहे। मी आता तिकीट काउंटरच्या इथे जाते। याचं तिकीट काउंटर आहे इथे त्यांनी चार्जेस सांगितलेत की अडल्ट 400, चाइल्ड 300 पर हेड आहे। रिसॉर्टचं टायमिंग सकाळी 10 ते 5 आहे। हे जे रिसॉर्ट आहे ते आठवड्याच्या 7 दिवशी चालू असतं, सो तुम्ही कधीही येऊ शकता। मी अशा ह्या 3 तिकीट्स काढल्या आहेत, एक चाइल्ड आणि 2 अडल्ट, अशा मी टोटल 1100 रुपीज देऊन 3 तिकीट्स काढल्या आहेत आणि मी आता आतमध्ये जाणार आहे। जर आपल्याला लॉकर हवं असेल तर इथे लॉकरसाठी 100 रुपीज चार्जेस घेतात आणि आपल्याला असं इथून आतमध्ये जायचं आहे। तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता की एंट्रन्सला छानपैकी मस्त खूप मोठमोठी अशी नारळाची झाडं आहेत। त्याच्यानंतर त्यांनी मेटलचं स्टँड लावून असे प्लांट्स लावलेत, एकदम ब्युटिफिकेशन केलं आहे आणि एंट्रन्सला खूप छान वाटतं आहे हे। जर आपल्याकडे वॉटरप्रूफ मोबाईल कवर नसेल किंवा तुम्हाला रबर ट्यूब किंवा स्विमिंग ट्यूब हवी असेल तर इथे आपल्याला मिळते। याचे चार्जेस पण त्यांनी दिलेले आहेत। मी आता एंट्रन्सने जाते आतमध्ये, तिकडे पुढे रिसॉर्ट आहे। हे जे 400 रुपये अडल्ट आणि 300 रुपीज किड्सचं जे तिकीट आहे याच्यामध्ये फूड इन्क्लुडिंग नाही आहे। इथे बाहेरचं फूड अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे आतमध्ये फूडसाठी आपल्याला वेगळे चार्जेस पे करावे लागतात। मी आता चालली आहे इथून आणि तुम्ही पाहू शकता की इथे मस्त छानपैकी अशी नारळाची बाग केली आहे त्यांनी। इथे आपण आतमध्ये जाऊ शकतो आपल्या लहान मुलांना घेऊन। आतमध्ये छान स्विंग्स आहेत छोटे छोटे। आनंदसागर रिसॉर्टच्या आतमध्ये असं फास्ट फूड काउंटर आहे आणि त्यांचे चार्जेस पण डिस्प्ले केले आहे। इथे फास्ट फूड काउंटर आहे, इथून आपण घेऊन इथे आपण खाऊ शकतो। सेल्फ सर्व्हिस आहे। आनंदसागर रिसॉर्टच्या आतमध्ये एक कॅन्टीन पण आहे आणि एक रेस्टॉरंट पण आहे। माझ्या मागे इथे रेस्टॉरंट आहे, आपण इथे स्नॅक्स किंवा त्याच्यानंतर लंच टाईममध्ये लंच करू शकतो। पण याचे जे चार्जेस आहेत ते आपल्या तिकीटमध्ये नाही आहे, त्याच्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा पे करावे लागतात। सो मित्रांनो, माझा
आनंद संध्या रिसॉर्टचा एक्सपिरियन्स खूप छान होता. इथे 2 अडल्ट पूल आहेत, त्याच्यानंतर 2 लहान मुलांचे पूल आहेत. मोठ्या माणसांसाठी वेगळ्या स्लाईड्स आहेत, लहान मुलांसाठी स्लाईड्स आहेत आणि इथे रेन डान्स आहे. त्याच्यानंतर जी कॅन्टीनची फॅसिलिटी आहे ती पण चांगली आहे. सो जर तुम्हाला 400 फक्त 400 रुपयामध्ये इथे यायचं असेल तर हा एक चांगला एक्सपिरियन्स आहे. आणि हे मुंबईच्या जवळ पण आहे, जसं की अंबरनाथ स्टेशनपासून फक्त 9 किलोमीटरवर आहे आणि मुंबईपासून 50 किलोमीटर आहे. आणि हे बदलापूर कटाई जो रोड आहे त्या रोडच्या बाजूलाच आहे, म्हणजे हे रिचेबल आहे. सो तुम्ही एकदा इथे येऊन इथला एक्सपिरियन्स घेऊ शकता.